बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजेत हिंदू एकता आंदोलनकडून धरणे आंदोलन। बांगलादेशातील हिंदू समाजावर वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजेत हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मिरजेतील महाराणा प्रताप चौकात धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले तात्काळ थांबवावेत यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रयत्न करावेत। भारतात घुसखोरी करून आलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना परत पाठवावेत व बांगलादेशामधील हिंदूंना संरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। तर बांगलादेशात तेथील पोलीस प्रशासनाकडून अटक केलेले हिंदू समाजातील संत आचार्य चिन्मयदास यांची तात्काळ सुटका करावी, महिला तरुण मुलींवरील अत्याचार थांबवावेत, हिंदू समाजातील मंदिरांची आणि देवदेवतांच्या मूर्तीची तोडफोड थांबवावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। यावेळी हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बांगलादेशाच्या राष्ट्रीय ध्वजाला जोडे मारण्यात आले। मिरज शहरामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने तसेच प्रमुख हिंदू संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलनातर्फे श्रीकांत चौकात धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मुलीवर, महिलांच्यावर, भगिनींच्यावर जे अत्याचार होतात त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे। भारत सरकारने बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतात त्याच्यासाठी त्वरित पावले उचलून कारवाई करून हिंदूचं संरक्षण करावं असं हिंदू एकता आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। या भारतामध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्या बांगलादेश घुसखोरांना हुडकून त्यांच्या मायदेशी परत पाठवावं आणि या भारतामध्ये जे दंगे धोपे जे घडतात या रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशींच्यामुळे जे देशामध्ये वातावरण दूषित व्हायला लागले या सर्वांना हुडकून काढून सरकारने परत पाठवावं अशी हिंदू एकताची प्रमुख मागणी आहे। आणि तसेच बांगलादेशमधील हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कडक पावले उचलावी, अन्यथा हा उद्रेक वाढत जाईल।